श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देव आहे, याचा भाग 5. स्वामी स्वरूपानंदांचाही अतिशय प्रसिद्ध असणारा अभंग आहे. स्वामी सांगताहेत, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. पुन्हा भावाचाच उल्लेख स्वरूपानंदही करतायत. कोण श्रेष्ठ? इथं स्वरूपानंदांनी त्यांच्या लेखन वैशिष्ट्याप्रमाणे, विचार वैशिष्ट्याप्रमाणे मोठं चतुराईनं उत्तर दिलंय. देवश्रेष्ठ का गुरुश्रेष्ठ? कुणीतरी त्यांना विचारलं असेल आणि मग उत्तर सद्गुरूंनी आपल्याला असं दिलंय, गुरु तोची देव. यात श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार करूच नकोस. तुला देव श्रेष्ठ वाटत असेल तर गुरु तोच देव आहे असं समज, म्हणजे तुझ्या साधनेला चालना मिळेल. का? त्याचं कारणही स्वामींनी पुढे दिलंय. तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिती. या जगामध्ये, या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जाणण्यासारखी कुठली गोष्ट असेल तर ज्ञान, ब्रह्मानंद स्थिती. ज्या आनंदाचं मोजमाप करताच येणार नाही एवढा विराट, एवढा विशाल, न संपणारा असा जो ब्रह्मानंद सद्गुरूच्या ठिकाणीच आहे. तो ब्रह्मानंदही आणि ते ज्ञानही सद्गुरूंच्या कृपेनंच आपल्याला मिळत असतं. आणखीन त्याच्याशिवाय देई पराशांती भाविका ते. जो भाविक बनतो, जो सेवक बनतो, जो शिष्य बनतो आणि सद्गुरूची उपासना करतो, भक्तिभावनेनं त्याची उपासना करतो, त्याला ही पराशांतीसुद्धा मिळते. आत्यंतिक श्रेष्ठ अवस्था. म्हणून भक्तिभावे जाता तयासी शरण. अंतःकरणामध्ये भक्तीही पाहिजे आणि उत्तम उदात्त पवित्र भावही पाहिजेत. अशा दोन्ही गुणांनी युक्त असं शरणागत व्हायचं आहे. नुसतं वारंवार जाता येता नमस्कार केलेत म्हणजे शरणागती झाली असं नाही. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सर्वार्थाने शरणागत व्हावं. शरणागत झालो तेणे मीपणा ते मुकलो, असं तुकोबांनी वर्णन केलं आहे. अशी सद्गुरूंच्या समोर शरणागतता ती पत्करायची आहे. आणि असं जर तुम्ही सद्गुरूंना शरण गेलात तर होते ओळखण स्वरूपाची. तुमचं जे मूळ रूप आहे, चैतन्य रूप, सच्चिदानंद रूप, त्या आनंद स्वरूपाची ओळखण सद्गुरू कृपेनं होते. म्हणून स्वामी आदेश देत आहेत, स्वामी म्हणे वंदी सद्गुरू पाऊले, भले आकारले परब्रह्म. सद्गुरूंच्या रूपानं परब्रह्मच सगुण साकार झालंय असं समज आणि त्या सद्गुरूंच्या चरणांची उपासना कर. असं केल्यानं अनुभव काय येतो? स्वामींचाच एक दुसरा प्रसिद्ध अभंग आहे. स्वामींनी अशी उपासना केली सद्गुरूंची आणि मग ते इथं सांगताहेत, नमो जय जय सद्गुरू राव, देही दाखविला देव. माझ्या सद्गुरूचा मी जय जयगार करतो आहे. जय जय वो शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. ज्ञानदेवांनी तिकडे जय जयकार केला. स्वामी इथं जय जयकार करताहेत आणि पुन्हा नुसतं सद्गुरू म्हणत नाहीत, सद्गुरू राव. त्या सद्गुरूंच्या मध्येही सर्वश्रेष्ठ असणारे असे माझे सद्गुरू आहेत. काय त्यांनी चमत्कार केला माझ्या बाबतीत, कोणती कृपा केली. देही दाखविला देव. माझ्या देहामध्येच देवाचं प्रकटीकरण करून दाखवलं. कशामुळं? पाजळोनी ज्ञानज्योती. माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये ज्ञानाची ज्योत ती प्रकाशमान केली. त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये मी सद्गुरूंना पाहिलं. परिणाम काय झाला? दूर केली भवभ्रांती. या संसार प्रपंचाबद्दल, जगाबद्दल, जीवनाबद्दल जे अज्ञान होतं, जो भ्रम होता, तो सद्गुरूंच्या कृपेनं नाहीसा झाला. होऊन या गुणातीत.
साधकांनी काय झालं पाहिजे याचंही वर्णन केलं आहे स्वामींनी. ती अवस्था भोगली. सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे मी गेलो. सामान्य जीव हा सत्व रज तम या तिन्ही गुणांमध्ये कुठंतरी गुरफटलेला असतो. प्रमाण कमी जास्त असेल पण त्रिगुणांनी तो वेढलेला असतो आणि म्हणून त्याच्या वाट्याला वारंवार नाना तऱ्हेची दुःख येत असतात. पण जो त्रिगुणातीत होतो त्याची अवस्था, त्याची मनस्थिती प्रभू दत्तात्रेयांसारखी होते. त्रिगुणातीत प्रभू दत्तात्रेय आहेत. त्या प्रभू दत्तात्रेयांसारखा झालो आणि मग साधक काय करतो? जगी वर्ते साक्षीभूत. या जगामध्ये चालणाऱ्या सगळ्या घडामोडींकडं साक्षीत्वानं तो बघायला लागतो. मग स्वामी आपला अनुभव सांगताहेत. स्वामी म्हणे निस्संदेह झालो मी विदेह. देही असोन विदेही होण्याची किमया ती माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं मला प्राप्त झाली. सगळ्या संतांचं सांगणं, सगळ्या संतांचे अनुभव अगदी सारखेच आहेत. आज इथंच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.